नमस्कार, मी शिवव्याख्याता रणजित कागनकर। काल संध्याकाळी मी या स्मारकाच्या समोर आलो होतो। इथं आल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसला, कारण सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांचं हे संपूर्ण स्मारक मला काळ्या किट्ट अंधारामध्ये सापडलेलं दिसलं। एकही विजेची रोषणाई या ठिकाणी दिसली नाही। त्याचं कारण नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी आज दिवसा उजेडा मी या स्मारकामध्ये आलेलो आहे। आणि इथं आल्यानंतर असं समजलं की इथलं जे लाईट बिल आहे ते लाईट बिल गेली कित्येक महिने भरलं नव्हतं। त्यामुळं लाईट बिल न भरल्यामुळे 6 महिन्यांपूर्वी इथलं जे मीटर आहे ते मीटर जप्त केलं गेलंय। खरं तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे। ते लाईट बिल भरणं खूप गरजेचं होतं आणि ज्यांनी हा महाराष्ट्र उभा केला त्या शिलेदारांच्या स्मारकातलं जे मीटर आहे ते मीटर जप्त केलं जातंय। यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट मला वाटतं दुसरी कोणती असूच शकत नाही। मी जास्त काही बोलणार नाही, पण ज्यांच्या देखरेखीखाली हे स्मारक आहे, ज्यांच्या माध्यमातून इथल्या सुसुविधा पुरविल्या जातात, अशा त्या व्यक्तींना, त्या संपूर्ण शासनाला, प्रशासनाला मी आज विनंती करतोय की आपण आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत, जे विधानसभा लढविण्यासाठी पुढे येत आहेत, त्या सर्वच नेत्यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण सर्वांनी मिळून या महिन्याच्या शेवटपर्यंत या स्मारकामध्ये विजेची रोषणाई आणण्यासाठी प्रयत्न करा। नव्हे तर अंधारात सापडलेलं हे स्मारक विजेच्या रोषणाईमध्ये या महिन्याच्या शेवटपर्यंत आणा। आणि हे जर तुम्हाला जमत नसेल तर पुढच्या महिन्यामध्ये चंदगड, गडहिंग्लज, आजरा भागातील माझ्यासारख्या तमाम शिवभक्तांना रस्त्यावरती उतरावं लागेल आणि हे जे अंधारात सापडलेलं स्मारक आहे त्या स्मारकावरती विजेची रोषणाई आणण्यासाठी इथल्या संपूर्ण शिवभक्तांना प्रयत्न करावा लागेल। मनपूर्वक धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।